श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला नवीन ठिकाणून ब्लॉग दिसत असेल तर तर आपण घर बदललेलं आहे आता आणि आपली इथं देवपूजा. तर चला अगोदर तुम्हाला देवपूजा दाखवते आजची माझी आणि मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर अशी आहे माझी आजची देवपूजा, तुम्ही बघू शकता. तर स्वामींना इथं छोटासा चौरंग आहे, त्यावरती मी आज पहिल्यांदाच हे केलंय, बसवलेलं आहे. हे बघा, अशी आहे आजची देवपूजा. आज आपल्याकडं येणार आहेत माझी एक फ्रेंड आहेत रुपाली, तर ती येणार आहे माझ्याकडं आज. तर आली ना, तिला पण तुम्हाला दाखवते. आणि ही आहे आपली आतली रूम, म्हणजे समर्थची इथं स्टडी रूम असणार आहे. आणि हे बघा समर्थ, आणि खास समर्थसाठीच आपण रूम चेंज केलेले आहे. आणि इथं आहे माझं पिल्लू. हाय हाय गाईज, ये चल. हे कार्तिकी श्री, काय आणलं आणखीन खायला? भेळ. तर रुपाली, श्री आणि कार्तिकी आलेले, तर त्यांनी समर्थसाठी आणलेली भेळ आणि मी त्यांच्यासाठी बनवले गरम गरम पोहे. ते चहा त्यांचं झालं आणि मग ते गेल्यानंतर पोरांनी खेळलेली इथं, तर त्यांना खेळायला सोडलं आणि मी आता हॉलचं जरा साफसफाई करते. तर नवीनच राहायला आले, तर कुठं कॅमेरा लावायला पाहिजे आणि कुठं व्यवस्थित दिसतं हे मला समजलंच नाही. आणि ते खिडकी जास्त अशी उजेड, म्हणजे फ्लॅश पडत होता कॅमेऱ्यावरती. आणि इथं बघा माझा सम्राट कसा खेळत होता, कुरकुरत होता. मी त्याला घेतला तर उचलून सगळ्यांना तुम्हाला हाय करतोय. तर रेग्युलर ब्लॉग बनवायचा आता मी प्रयत्न करते सम्राटला बघत बघत. तर दादा गेला खेळायला सायकल, सम्राटला नेलंच नाही. सम्राट लागलाय वल 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 वल. हाय हाय. हसली ग रानू माझी. चला, कामं बाकी आहेत अजून. काम करता करता तो जरा कुरकुरत होता, त्यामुळं त्याला घेतलं, थोडंसं खेळवलं, परत त्याला खाली सोडलं आणि बाकीची मी साफसफाई करते. तर आपल्या हॉलमध्ये आतून जिना असल्यामुळं थोडंसं इथे हे दिसतंय, पण काय नाही, तिथं छान असं खाली नको ते साहित्य आपल्याला ठेवता येते. म्हणजेच मी तिथं कूलर ठेवला आहे, टीपॉय ठेवला आहे, खेळणीचा बॉक्स ठेवला आहे आणि आपलं शूजचं रॅक पण ठेवले. ते एका साईडला एका कोपऱ्यात मस्त असं आपलं सगळं साहित्य बसतं. आणि आता पूर्ण मी सगळं हॉल, तर मी डेली रुटीनच तुमच्यासोबत शेअर करते. तर आता गेले मी 1-2 वर्षापासून काम करते, तरी काही लोकांना प्रश्न पडतो की हे काय दाखवते, हे काय आहे असं. पण हे असंच असतं, म्हणजे कॅटेगरी असते ज्याची त्याची. तर माझी ही डेली लाईफस्टाईल, डेली ब्लॉगिंगची कॅटेगरी आहे आणि मला आवडतं म्हणून मी करते. मी परत एकदा आज सांगते, आणि जे आवडतं तेच केलं पाहिजे. आणि मी घरात बसून हे काम करू शकते, म्हणजे ऊन वाऱ्यात दगदग करत मला बाहेर जायची गरज नाही. जॉब केल्यासारखं आपण घरातूनच करू शकतो. जे नवीन यूट्यूबर आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगते, आणि जे नाव ठेवतात त्यांच्यासाठी तर स्पेशल सांगते. तर खूप दिवसापासून माझा गॅप पडला होता व्हिडिओ बनवायला. तर आता मी डेली बनवायचा प्रयत्न करते, कारण की घरात लग्न होतं, नाना आजारी, नाना वारले, म्हणजे वर्षभर माझं असं म्हणजे चॅनलवरती बऱ्यापैकी लक्ष नव्हतं. पण मी रेग्युलर काहीतरी थोडंसं तुमच्यासोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत होती. पण मी आता प्रॉमिस करते की इथून पुढे मी कंटिन्यू ब्लॉगिंग करणार आहे. आता सम्राट पण थोडासा मोठा झाला आहे, त्याचा पहिला बड्डे पण झाला, आता थोडं थोडं त्याला समजतंय. तर झालेलं आहे माझं किचनचं इथं साफसफाई. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत तर त्यांना माहिती नाही की मी कशा पद्धतीचे ब्लॉग टाकते. सोनू, काय खेळते तू? काय खेळते? काय खेळते बेबी? तर या ठिकाणी मी सम्राटला आता खाऊ बनवते. त्याला लागलेली आहे भूक.
तर तुपामधला खाऊ बनवते मी त्याला छोट्याशा कढईमध्ये. तर मला कमेंट आलेल्या होत्या की सम्राटला काय काय खाऊ देते ते आम्हाला एकदा दाखव. तर नक्की मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये त्याची एक एक रेसिपी शेअर करेन. तर दररोज मी त्याला 2 वेळा खाऊ बनवते आणि राहिलेल्या वेळामध्ये तो दूध पितो. परत इथं काही पण फ्रूट असो किंवा आपलं जे काही जेवण आहे ते पण खातो तो. मी त्याला लवकरच सवय लावलेली आहे. आणि अशी एक कमेंट होती की सम्राट तिखट पण खातो का, तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. तर एक दिवस मी त्याच्यावर पूर्ण त्याचं डेली रुटीन शूट करून तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन लवकरात लवकर. तर आता एक मैत्रीण रुपाली गेली, श्री कार्तिकी पण गेली. तर आता माझी दुसरी मैत्रीण येणार आहे, वर्षा. तर असंच थोडंसं काम होतं म्हणून तर तिला पण मी तुम्हाला भेटवते. बघा, हे बघा आली या ठिकाणी. सम्राट दूध पिते आणि तिचं चाललेलं आहे आपलं मोबाईलवरती. संध्याकाळचं दिवा अगरबत्ती करतोय समर्थ. मीच त्याला म्हणजे वाती तेल सगळं दिलं हे करून. तर आता या ठिकाणी जय करतोय. तर समर्थला तुम्ही पहिल्यापासून बघितलंय, लहानपणापासूनच मी वेळ आहे. आमची दिवा अगरबत्ती झाली. तुळशीला पण आम्ही दिवा लावून आलोय. माझं गुड बॉय समर्थनं जय पप्पा केलं. तर असं आहे आमचं जय पप्पा, आहे ना पिलू. तर ही एक क्लिप आहे दुसऱ्या दिवशी जी काल वर्षा आलती. तर माझं अर्जंट काम होतं म्हणून आज मी तिच्याकडे गेलेली. तिचा मुलगा या ठिकाणी छोटंसं कूलर बनवतोय आणि समर्थ बघा कसा थाटामध्ये बसलाय. आणि दिदी इथं खेळवते सम्राटला. आणि त्यांच्या घरी आपण शरबत ते पिलं. हे बघा चिल्लर पार्टी कशी कूलरला बघते सगळे म्हणून. आणि परत मी आलेली आहे घरी. तर असं होतं आमचं आजचा छोटासा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.